मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी खण साडीपासून सुंदर असा फ्रॉक कटिंग आणि शिलाई बघणार आहोत। इथे आपल्याला 1.5 मीटर अस्तर वापरायचं आहे। आता इथे मी अशी घडी करून घेते। इथे आपली 4 पदर झाले पाहिजेत। अशी इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे। बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे। एक समोरच्या बाजूसाठी आणि एक पाठीमागच्या बाजूसाठी दोन्ही सुद्धा बाजू सोबत कट करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घेते। आता इथे शोल्डरसाठी माप 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी शोल्डरसाठी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे गळा रुंदी मार्किंग करून घ्यायची आहे। लहान मापासाठी गळा रुंदी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतली। आता इथे गळा उंची 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 किंवा 3 ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता जेवढं इथे मार्किंग केलं तेवढंच इथे सुद्धा ठेवायचं आहे। एक अशी लाईन ओढून घेते आकार देण्यासाठी। आता इथे मी गोलच आकार ठेवणार आहे। गोल आकारामध्ये मार्किंग करून घेतलं म्हणजे अर्धगोल आकारामध्ये। आता इथे जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झालं एक लाईन ओढून घेते। ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे छातीचा चौथा भाग मार्किंग करून घेते। तुम्ही पूर्ण छाती मोजून घ्यायची, त्याचा बरोबर चौथा भाग असा मार्किंग करून घ्यायचा। इथे मी 6 इंच मार्किंग करून घेतलं प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्किंग करून घ्यायचं। आता इथे कमरगेर आहे, पूर्ण कमरगेर मोजून घ्यायचा, त्याचा इथे बरोबर असा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं। आता इथे मी कमरगेर 5.5 ठेवला प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेतलं आणि लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। पाठीमागचा मुंडा 1 इंच आणि समोरचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। लहान मापासाठी दोन्ही सुद्धा मार्किंग करून घेतलं। आता इथे बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे। गोल आकार म्हणजे अर्धगोल आकार द्यायला सोपं जातं त्यासाठी। आता इथे बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे। दोन्ही सुद्धा आकार देऊन झाले आपले इथे। आता हे इथे मी असं कट करून घेते आणि पहिल्या लाईनीवरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे। आता इथे मी दोन्ही सुद्धा सेपरेट करून घेते। आता इथे एक बाजू बाजूला घेतली, पाठीमागची बाजू बाजूला घेतली। आता समोरच्या बाजूचा मुंडा इथे मी कट करून घेतला। आता दोन्ही सुद्धा एकावरती एक असं ठेवून घेते। गळा कट करून घ्यायचा आपल्याला इथे। इथे मी दोन्ही सुद्धा गळा कट करून घेते बाजूंचा। गळा कट करून झाला गोल आकारामध्ये अर्धगोल। आता इथे अस्तर आहे, ही बंद बाजू आहे, ओपन बाजू। आता इथे परत एकदा अशी घडी करून घ्यायची म्हणजे आपली इथे 4 पदरी घडी झाली पाहिजे बरोबर। समोरच्या बाजूचा एक घेर आणि पाठीमागच्या बाजूचा एक घेर आपल्या इथे तयार होण्यासाठी। आता इथे मी काय करते मधून कट करून घेते। इथे आपली बरोबर अशी 4 पदरी घडी झाली पाहिजे। एक बाजू बंद आहे आणि एक बाजू आपली इथे ओपन राहणार आहे म्हणूनसाठी समजून सांगितलं। आता इथे काय करायचं आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ही बंद बाजू आहे, मापे टाकताना बंद बाजूने टाकावी लागतात। अस्तरची उंची 20 ठेवलेली आहे। 20 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घेते। लहान मापासाठी परफेक्ट बसतात उंचीमध्ये सुद्धा। आता इथे वरच्या भागाचं केलेलं कटिंग घेतलं, अशी घडी करून घ्या। घडी करून घेतली, थोडासा फिटिंग येणार ना त्याच्यावरती थोडासा कट देऊन घ्या। इथे सुद्धा मी थोडासा असा कट देऊन घेते। परफेक्ट फिटिंग तुमची त्याच्यावरती येणार आहे असं मार्किंग करून ठेवा म्हणजे फिटिंग करताना चुकत नाही म्हणूनसाठी। आता इथे असं ठेवून घ्या आणि ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेमच मार्किंग करून घ्यायचं। सेमच जेवढा आपण कमरघेर वरच्या बाजूसाठी ठेवला इथे सुद्धा सेमच तेच मार्किंग घ्यायचं आहे आणि 2 इंच सुद्धा जास्त वाढवून घेतलं। आपलं सेमच मार्किंग ह्याच्यावरती सुद्धा झालं पाहिजे, त्यासाठी इथे मी असं मार्किंग करून घेतलं म्हणजे फिटिंगला सुद्धा दोन्ही सुद्धा एकसारखं आलं पाहिजे म्हणूनसाठी। आता इथे मी अर्धगोल आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच ओपन बाजू आहे। आता इथे काय करायचं असं
मार्किंग ओढून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर आणि क्रॉस लाईन अशी ओढून घ्यायची. घेर ना भरपूर होतो म्हणूनसाठी असं क्रॉसमध्ये ओढून घ्यायचं मार्किंग. आता इथे बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आपल्याला. ह्याच्यावरती बरोबर आपल्या इथे असा अर्धगोल आकार आला पाहिजे. बघू शकता, ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे, म्हणजे घेरसुद्धा आपल्या इथे भरपूर होतं. आता हे मी कट करून घेतलं. आता इथे बरोबर असा अर्धगोल असा कट करून घेते आणि ते थोडंसं मार्किंग करून ठेवा. वरच्या भागासाठी कसं केलं तसंच ह्याच्यावरती सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे फिटिंग करताना चुकत नाही म्हणूनसाठी. बघू शकता आपला अर्धगोल घेरसुद्धा मापामध्ये होऊन जातो. आता इथे साडी आहे, कट करून घेते मी थोडंसं. आता इथे काय करायचं, अशी घडी करून घ्या. 2 पदरी आपली इथे घडी झाली पाहिजे बरोबर. आपण जे वरच्या भागासाठी कटिंग केलेलं अस्तर आहे त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. इथे ठेवून घेतलं. आता हे आपले इथे जेवढा कपडा लागतोय ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करून घेतलं मी. कटिंग करून झालेलं आहे. आता घेर कट करून घ्यायचा आपल्याला. इथे जेवढा तुम्हाला घेर ठेवायचा आहे ना तेवढा तुम्ही ह्याच्यामधला कपडासुद्धा वापरू शकता. आता इथे बरोबर काय करायचं, आपल्याला 4 पदरी घडी अशी करून घ्यायची आहे. जेवढा तुम्हाला घेर ठेवायचा आहे ना तेवढा कपडा इथे तुम्ही वापरू शकता आणि त्याची बरोबर अशी 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे, म्हणूनसाठी इथे आपल्याला बरोबर अशी 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. एक समोरच्या बाजूचा घेर राहणार आपला आणि एक पाठीमागच्या बाजूचा एक घेर, म्हणूनसाठी इथे आपल्याला 4 पदरी अशी घडी करून घ्यायची आहे. घेरसुद्धा आपल्या इथे भरपूर होतो आणि कटिंगला सुद्धा सोपं पडतं. ही बंद बाजू आहे. अस्तर कटिंग केलेलं घेरचं अस्तर कट केलेलं असं घ्यायचं आहे आपल्याला इथे. आणि खालच्या बाजूला थोडंसं सोडून द्या. 1.5 इंच सोडलं तरी चालेल किंवा 2 इंच सोडलं तरी सुद्धा चालतं. खालच्या बाजूला साडीचा कपडा मी सोडून दिलेला आहे, 2 इंच तरी सोडून द्यायचं आहे आणि असं एका लाईनीमध्ये हे कट करून घ्यायचं आपल्याला इथे. बघू शकता. परत एकदा सांगते, साडीचा कपडा जास्त ठेवायचा आहे. बंद बाजूला झाली पाहिजे असं ठेवून घ्यायचं आणि हे आपल्याला इथे एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. आता ही सुद्धा बाजू अशी कट करून घेते. एका लाईनीमध्ये कट करून घेतलं. आता इथे मी ह्याच्यामधली एक बाजू ओपन करून घेते. आपण घडी टाकताना बंद टाकली होती ना, त्यासाठी एका बाजूची ही ओपन बाजू करून घेतली, म्हणजे हे 4 पदर होतील आपले. आता इथे नॉट बनवण्यासाठी 2 इंचाची पट्टी कट करून घेतली आणि लांबीला तुम्हाला किती ठेवायची आहे तेवढ्या लांबीची तुम्हाला इथे ठेवू शकता. आता इथे बाही कटिंगसाठी कपडा घेतला. 4 पदरी घडी झाली पाहिजे. बंद बाजू आहे आणि हे आपले 4 पदर आहेत. आता इथे आपल्याला सुंदर अशी फुगाबाही डिझाईन बनवायची आहे. त्यासाठी घडी 9.5 ठेवायची आहे किंवा 10 इंच ठेवली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी उंचीचं 4 इंचावरती मार्किंग करून घेते. 4 इंच घेतलेला आहे. उंचीला एक लाईन ओढून घेते. आता इथे वरच्या बाजूला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. फुगासुद्धा छान पडतो, त्यासाठी वरच्या बाजूला इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते. 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे थोडासा आकार देऊन घ्यायचा. इथे मी एकच आकार देणार आहे, लहान मापासाठी दिला तरी सुद्धा चालतो. आता इथे बघू शकता असं मी कट करून घेतलं. मध्यावरती मार्किंग करून ठेवते. इथे आपलं बाही कटिंग करून झालेलं आहे. आता साडीमधला कपडा घ्यायचा आहे. बाही कटिंग ठेवून घ्यायचं आहे जिथे बसेल तिथे आणि कट करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल. कट करून झालं. आता आपल्याला इथे समोरची बाजू तयार करून घ्यायची. अस्तर ठेवून घेतलं वरच्या बाजूला. आता इथे सर्वप्रथम गळा तयार करून घेते आणि अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी गोल आकारामध्ये असं कट करून घेते. साडीचा कपडा कट करून घेतला. थोडीशी कट देऊन घेते. कट देऊन झालं. आता हे आपल्याला इथे पलटी करून घ्यायचं आहे आणि गळ्याचा आकार एकसारखा करून घ्यायचा आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूचं पूर्ण अस्तर असं जोडून घ्या आणि जेवढं शिल्लक आहे ना तेवढं कट करून टाका. अस्तर असं जोडून घ्यायचं आहे पूर्ण प्लेनमध्ये.
इथे बघू शकता मी दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घेतली. आपल्या इथे दोन्हीसुद्धा बाजू तयार झाल्या. आता पाठीमागची बाजू घ्यायची आहे आणि असं बरोबर मध्य करून घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक जोडण्यासाठी, म्हणजे हुक आणि लूप पट्टी जोडून घेण्यासाठी. आता इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना अशा पट्ट्या ठेवून घेतल्या. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेते, दाबटीप टाकून घेते. दाबटीप देताना आपली बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे. एकदा घडी केली आणि परत एकदा. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला पट्ट्या जोडतो ना, ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आता लूप पट्टी तयार करून घेते. उलट बाजूने जोडावी लागते आणि वरच्या बाजूला काढावी लागते. आणि इथे अशी 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. आणि वरच्या बाजूला थोडंसं घडी करून शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे दिसायला वरची सुद्धा बाजू एकसारखी दिसेल. आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. कमर घेर जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून दिलं आणि नंतर मार्किंग करून घ्यायचं वरच्या बाजूला एकसारखं. आता ह्याच्यावरती त्रिकोणी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला एकसारखं. तुम्ही इथे 4 किंवा 5 मार्किंग केले तरी सुद्धा चालतील. आणि असे बरोबर असे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. आता एकावरती एक असं ठेवून घ्या. बघू शकता ह्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आपल्याला. इथे पूर्ण बंद करून घेतलं. आता इथे नॉट बनवून घेते मी. आपण कपडा काढला होता, अशी घडी करून घ्या आणि पूर्ण नॉट जोडून घ्यायची आपल्याला इथे. आता इथून थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि बंद करून घेतलं. आता ही नॉट आहे ना पूर्ण सुईची करून घ्या आणि दुसरीसुद्धा हीच पद्धत वापरून आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथे मी दोन्हीसुद्धा तयार करून घेतल्या. आता 1 इंच सोडून द्यायचं, मार्किंग करून घे. इथे सुद्धा तीच पद्धत दोन्हीसुद्धा बाजूंना. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. याच्यावरती मार्किंगवरती असं ठेवायचं आणि जोडून घ्यायचं आहे. इथे सुद्धा असं ठेवून घेतलं आणि जोडून घेतलं. आता इथे बघू शकता असं ठेवून घ्या. ह्याच्यावरती अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. शोल्डर जोडून घ्यायचं आहे, अर्धा इंच पकडा. ह्यासुद्धा बाजूला अर्धा इंच पकडून दोन्हीसुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. गळ्याची बाजू फक्त एकसारखी आली पाहिजे असं जोडून घ्या. आता इथे बाही तयार करून घ्यायची आपल्याला. असं ठेवून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेतली. आता सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आपल्याला इथे दोन्हीसुद्धा बाजूंचं. इथे आपलं एका बाजूचं अस्तर जोडून झालं आणि दुसरीसुद्धा बाजू हीच पद्धत वापरून आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता मध्यावरती मार्किंग करून घेतलं. थोडंसं मध्य बरोबर आपला मध्यावरती आला पाहिजे, चुकू देऊ नका फक्त. आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे. आता थोडंसं सोडून द्या, प्लेनमध्ये सोडून द्यायचं थोडंसं. फक्त इथे बरोबर असं मध्यावरती येतोय का ते असं बघून घ्यायचं. आणि आपला किती कपडा शिल्लक राहतोय तेवढ्या भागामध्ये आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. फिटिंगची बाजू थोडीशी प्लेनमध्ये सोडून द्या आणि मध्यावरती ठेवून घ्यायचं. आणि किती भागामध्ये म्हणजे किती कपडा आपला शिल्लक राहतोय तेवढ्या भागामध्ये बरोबर अशा चुन्या टाकून घ्यायच्या, जेवढ्या बसतील तेवढ्या. आता इथे दुसऱ्यासुद्धा बाजूच्या इथे मी पूर्ण चुन्या टाकून घेते. चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत. आता अजून किती कपडा शिल्लक राहतोय तेवढ्या बरोबर अशा चुन्या टाकून घ्यायच्या. आता इथे मी पूर्ण असं जोडून घेतलं. एक बाजू जोडून तयार झाली आपली. आता इथे अशा पद्धतीने पकडा ही बाजू. आता असं पकडलं. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याच बाजूला करून घ्यायची. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. इकडच्या बाजूला असं करून घ्या, जेवढ्या बसतील तेवढ्या. आणि फिटिंगची बाजू फक्त आपली ते प्लेनमध्ये राहणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आणि दुसरीसुद्धा बाजू ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी समोरच्या बाजूला पट्टी जोडून घेणार आहे. 2 किंवा 2.5 इंचाची पट्टी काढली तरी सुद्धा चालेल. जेवढी आपल्याला लांबीला लागणार आहे ना तेवढी पट्टी इथे मी कट करून घेतली.
ही उलट बाजू आहे. आता पट्टी ठेवताना अशी जोडून घ्या ह्या बाजूने आणि वरच्या बाजूला काढावी लागते. आता इथे काय करायचं, पट्टी जोडताना आपल्याला अर्धा इंच तरी पकडायचं आहे. पट्टी जोडून झाली, जेवढं जास्त आहे तेवढं कट करून टाकलं. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली पट्टीवरती आली पाहिजे. आता ही पट्टी वरच्या बाजूला अशी घडी करून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, आपले धागेसुद्धा दिसणार नाहीत. त्यासाठी अशी पट्टी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता मी हीच पद्धत वापरून दुसरीसुद्धा बाजू बनवून तयार करून घेतली. आता हे फिटिंगचं मार्किंग आहे आपलं, थोडंसं मार्किंग करून घ्या. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे असं मार्किंग करून घ्या ह्याच्यावरती सुद्धा. म्हणजे काय होतं, फिटिंग करताना चुकत नाही. आणि दंड घेरणं जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे तेवढंसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. अशी लाईन ओढून घ्यायची बरोबर. एकसारखं आहे का असं सुद्धा बघून घ्या. दोन्हीसुद्धा बाजू. बऱ्याच वेळा काय होतं मग कमी जास्त होतं, म्हणूनसाठी असं बघून घ्यायचं आहे. आता इथे मी फिटिंग करून घेते. सर्वात आधी ही पद्धत वापरून फिटिंग करून घ्यायची आहे. वरच्या बाजूला सर्वात आधी दोन्हीसुद्धा एकत्र पकडून जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकलं. आता आतल्या बाजूने पलटी करून घेऊन आतल्यासुद्धा बाजूची जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती अशी परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्या. आणि दुसरीसुद्धा बाजू हीच पद्धत वापरून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला घेर तयार करून घ्यायचा. आपण 2-2 इंच मार्किंग करून घेतलं होतं इथेसुद्धा आणि इथेसुद्धा. आता ही दुसऱ्यासुद्धा बाजूचा घेर घेतला, असा ठेवून घ्या. कटवरती कट आला पाहिजे. आपण कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे असं एकसारखं पकडा. आणि इथे आपण मार्किंग केलेलं आहे बघू शकता, असं क्रॉसमध्ये घ्यायचं खालच्या बाजूला. घेर भरपूर होतो म्हणूनसाठी सांगते. आता ह्यासुद्धा बाजूला तीच पद्धत असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून घेते आणि दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्यावरती मार्किंगवरती बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. इथे मी दोन्हीसुद्धा बाजू तयार करून घेतल्या मार्किंगवरती बरोबर. आता हे मी सुईचं करून घेते. बघू शकता इथेसुद्धा आणि इथेसुद्धा दोन्हीसुद्धा बाजू इथे मी तयार करून घेतल्या. आता इथे खालच्या बाजूला काय करायचं, एकदा घडी करायची आणि परत एकदा असं आपल्याला पूर्ण घेर तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला असा पूर्ण घेर तयार करून घेतला मी. आता इथे साडीचा कपडा आहे. आता इथे चुन्या टाकून घ्यायच्यात आपल्याला. 2 इंच सोडून द्या प्लेनमध्ये आणि पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या. इथे मी 2 इंच सोडून दिलं फिटिंगच्या बाजूला आणि पूर्ण चुन्या टाकून घेते. जेवढ्या बसतील तेवढ्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. बरोबर अस्तरच्या मापाचं करून घ्यायचं आपल्याला इथे. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूच्या हीच पद्धत वापरून आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घेतली आणि एकसारखी आहे का असं बघायचं आहे आणि असं जोडून घ्या इथे. आणि ह्यासुद्धा बाजूला असं जोडून घ्यायचं. जोडून झालं बघू शकता, ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजूला डबल शिलाई देऊन घ्यायची. आता कपडा पूर्ण सुईचा करून घेतला इथे मी. आता ह्याच्यामध्ये अस्तर ठेवून घ्यायचं आहे. अस्तर ठेवून घ्या. जोडून घ्यायला सोपं पडतं. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला आणि ह्या बाजूची फिटिंगची बाजू ह्या बाजूला असं पकडायचं आणि सर्वात आधी गोल आकारामध्ये हे तयार करून घ्यायचं आपल्याला. इथे फक्त फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला आली पाहिजे. त्याच्या मापामध्येच बरोबर आपला घेर बसला पाहिजे. म्हणजे अस्तरचा घेर आणि साडीचा घेर मापामध्ये बसला पाहिजे. जरी साडीचा कपडा तुमचा शिल्लक राहिला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये एक चुनी टाकू शकता. आता बघू शकता इथे आपला घेर जोडून तयार झाला. आता हे मी पूर्ण उलटं करून घेतलं. फिटिंगची बाजू मार्किंग करून घेतली. दुसऱ्यासुद्धा फिटिंगची बाजू अशी मार्किंग करून घेतली. आता हे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्या आतल्या बाजूला. बघू शकता दाखवलं ती पद्धत वापरू शकता. आणि फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला ठेवून घ्या आणि ह्यासुद्धा बाजूची फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. नॉड आतमध्ये ठेवून घ्यायची आहेत. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला अशी ठेवून घ्या. दोन्हीसुद्धा बाजू अशा ठेवून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. एकसारखं जोडून घ्या दोन्हीसुद्धा बाजू गोल आकारामध्ये. बघू शकता इथे मी असं जोडून घेतलं गोल आकारामध्ये.
इथे मी डबल शिलाईसुद्धा देऊन घेतली गोल आकारामध्ये, पूर्ण कमरघेर जोडून घेतला. आता इथे आपल्याला हे सुईचं करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण फ्रॉक सुईचा करून घेतला. आता इथे काय करायचं आपल्याला, एक गोल आकारामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा चौकोनी आकारामध्ये सुद्धा घेऊ शकता. कपडा जोडून घ्यायचा, एका बाजूला कट देऊन घ्यायचा आणि पूर्ण सुईचं करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मध्यवर्ती एक मार्किंग करून अशा चुन्या टाकून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि एक बटन जोडून घ्यायचं आहे. बटन जोडलं तरी चालेल किंवा मणी जोडला तरी सुद्धा चालेल. आता इथे मी बटन पूर्ण पॅक करून घेते आणि दोन्हीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूंना 2 जोडण्यासाठी इथे मी दुसरंसुद्धा तयार करून घेतलं. आता इथे आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपला सुंदर असा फ्रॉकसुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.